हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी अजिबात कडू न होणारी झटपट अशी चमचमीत कारल्याची सुकी भाजी कशी करायची ते पाहणार आहे। अजिबात कडू होत नाही, तेवढीच चविष्ट बनते, मस्त होते बघा। नक्की एकदा करून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल आणि तुमची पण भाजी अजिबात कडू होणार नाही। नक्की करून बघा, एकदम छान चविष्ट चमचमीत झालेले आहे आणि कमी साहित्यात तेवढीच मस्त झालेली आहे। नक्की करून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम मी 250 ग्राम कारले घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता त्याच्या साईडच्या कडा काढून आपण याच्या मधला भाग आपण काढून घेणार आहे आणि छान असं आपण कारले कट करून घेणार आहे। इथे बघा, या पद्धतीने मी याच्यातल्या बिया काढून घेते आणि याला आपण कट करून घेणार आहे। बघा, या पद्धतीने तुम्हाला दाखवते, मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे। सुरुवातीला मी कारली इथे या पद्धतीने मी कट करते बघा, पटकन शिजली जातात आणि छान चविष्ट होतात बघा। मी या पद्धतीने कारले कट करून घेते बघा सगळी। इथे मी कारले कट करून घेतलेले आहेत। आता ती मी प्लेटमध्ये काढून घेते। आता कारले आपण कट करून घेतलेले आहेत, प्लेटमध्ये काढलेले आहेत। त्यावर आपण मीठ घालून घ्यायचं आहे। अंदाजे मी अर्धा चमचा इथे मीठ घातलेला आहे आणि सगळ्या आपल्याला कारलेला मीठ लावून घ्यायचं आहे। इथे बघू शकता, व्यवस्थित सगळ्या कारल्यांना मी मीठ लावून घेते बघा आणि मीठ लावून व्यवस्थित घ्यायचं सगळ्या कारल्यांना आणि याला झाकून ठेवून आपण अर्धा तास असंच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे याला छान मीठ लागतं आणि हे कडूपणाचा कमी होतं बघा। अर्ध्या तासानंतर बघा, इथे छान असं मीठ लावून अर्धा तास झालेला आहे। छान हे मीठ लावून आपण ठेवलं होतं, छान मीठ यामध्ये मुरतं, अजिबात कारलं आपलं कडू होत नाही। याला स्वच्छ धुवून घ्यायचं, नंतर याची भाजी बनवायची बघा, ह्याच्यातला कडूपणा निघून जातो। आता वाटण बनवणार आहे। त्यासाठी इथे बघा, थोडंसं सुकं खोबरं, लसणाच्या पाकळ्या 5 ते 6 घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे। आता हे छान असं वाटण बनवून घ्यायचं आहे। इथे बघू शकताय, मी वाटण बनवून घेते। इथे बघा, छान असं वाटण बनवून घेतलेलं आहे। आता कढई गरम करायला ठेवलेली आहे, भाजी झटपट आपण बनवणार आहे त्यासाठी। आता त्यामध्ये मी इथे तेल घालून घेते, तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल घालून घ्या। इथे बघा, मी तेल घातलेलं आहे, एक छोटी पळी होईल एवढं, आणि त्यामध्ये थोडीशी मोहरी, थोडेसे जिरे घालून घ्यायचे आहे। जिरे मोहरी छान असे फुललेले आहेत। आता त्यामध्ये थोडासा कढीपत्ता पण घालून घेते मी, नंतर आपल्याला वाटण घालून घ्यायचं आहे। इथे बघू शकताय, छान कढीपत्ता आपला फुललेला आहे। आता त्यानंतर मी वाटण घालून घेते आणि वाटण 2-3 मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे। इथे बघू शकता, या पद्धतीने वाटण घातलेलं आहे आणि छान मी परतून घेणार आहे वाटण। या पद्धतीने छान असं वाटण आपण परतून घ्यायचं आहे। 2-3 मिनटं हे मी परतून घेतलेलं आहे। बघू शकता, यामध्ये आपण मसाले घालून घ्यायचे आहेत। इथे त्यामध्ये मी पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट घालून घेते, तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घाला, आणि अर्धा चमचा धनेपूड मी घालते यामध्ये। हे मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये कट केलेली आपण कारली घालून घ्यायची आणि कारली पण 2 मिनटं परतून घ्यायची या मसाल्यासोबत। इथे बघा, मसाला मी चांगला परतून घेतलेला आहे आणि इथं कारली पण यामध्ये घालून घेते। कारली पण या पद्धतीने 2-3 मिनटं मी परतून घेते, छान अशी चव लागते भाजीला। आणि यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि छान असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला कारले बघा। या पद्धतीने पाणी घातलेलं आहे, बघू शकता, मिक्स करून घ्यायचं आणि थोडं मी पाणी घातलेलं आहे। अंदाजाने पाणी घाला, म्हणजे छान कारलं शिजलं जातं, मसाला पण शिजतो त्याबरोबर आणि झटपट तयार होतं बघा। त्याचबरोबर मी इथे थोडीशी चिंच आणि गूळ घालून घेते, तुम्हाला हवं तर तुम्ही चिंचेचा कोळ घालू शकता। ही थोडीशी चिंच घातलेली आहे आणि गूळ पण मी घातलेला आहे, बघू शकताय। थोडंसं मीठ पण घालून घ्यायचं या पद्धतीने। इथे बघू शकताय, मिक्स करून घेतलेलं आहे। या पद्धतीने आपण छान असं मिक्स करून घ्यायचं। इथे बघा, कूट पण घालून घेते मी। इथे बघा, 4 ते 5 चमचे शेंगदाण्याचं कूट, थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि छान मिक्स करून मी याच्यावर झाकण ठेवून 5 मिनटं छान शिजवून घेणार आहे। या पद्धतीने छान असं शिजवून घ्यायचं, थोडं पाणी घालायचं म्हणजे पटकन शिजलं जातं, कारलं चवीला छान लागतं बघा। 5 ते 7 मिनटं मी छान असं झाकण ठेवून शिजवून घेते। त्यानंतर बघा, छान असं आपलं इथे पाणी पण आटलेलं आहे, छान मसाला आणि कारलं बघा, आपण चेक करूया शिजलंय का ते। इथे बघू शकता, मस्त झटपट अशी भाजी तयार होते, नक्की करून बघा। तुम्हाला हवं तर तुम्ही थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊन फक्त वाफेवर शिजवू शकता।
इथे बघू शकताय छान असं मऊसूत कारलं शिजलेलं आहे. छान भाजी मस्त चविष्ट तयार झालेली आहे. इथे बघा 5 ते 7 मिनिटात छान आपलं कारलं शिजलेलं आहे बघा. आणि अजिबात कडू होत नाही. सगळ्यात छोटी भरपूर अशी कोथिंबीर घालायची, मिक्स करून घ्यायचं आणि छान बघा भाजी तयार झालेली आहे बघा. मस्त आणि झटपट, तुम्हाला बघून कळत असेल एकदम छान चविष्ट आणि चमचमीत भाजी तयार होते. अजिबात कडू होत नाही. नक्की करून बघा. तुमची पण भाजी अजिबात कडू होणार नाही, छान होणार. मी इथे गॅस बंद केलेला आहे बघू शकताय. आणि झटपट भाजी आपली तयार झालेली आहे. तुम्हाला बघून कळत असेल, तुम्ही ही गरम गरम भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता. छान लागते बघा. आणि तुम्हाला चमचमीत अशी कारल्याची कडू न होणारी भाजी बनवायची असेल तर तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. करून बघा, एकदम छान होते बघा. आणि झटपट मस्त एकदम छान लागते बघा. नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने भाजी बनवून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.